नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये. आजही निफ्टीमध्ये आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळाली. त्यानंतर दिवसभर मार्केट एक व्होलटाईल राहिलं. चला तर पाहूया आज निफ्टीने कसं काम केलं आणि उद्या निफ्टीमध्ये आपण कसं काम करू शकतो. मित्रांनो, आज निफ्टी मोर दॅन 150 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाली. त्यानंतरला इथे 23,600च्या अराउंड एक सपोर्ट घेताना दिसली निफ्टी. तिथून एक निफ्टीने बाउन्स दिला या अराउंड 23,850च्या आसपास. 23,850 आता निफ्टीमध्ये एक इमिजिएट रेजिस्टन्स आहे. तिथे एक रेजिस्टन्स घेऊन निफ्टी परत आपला जो लो आहे तिथे आली. आता निफ्टीमध्ये खूपच फिअर आणि पॅनिक आहे. त्यामुळे आपला प्लॅन काल जो होता तो एक डाऊन साईडलाच होता. तो या सेम असेल आता बेअरिश साईडलाच असेल. पण RSI जो आता इंडिकेट करतो की 20 आणि 30च्या रेंजमध्ये आहे. त्याचं इंडिकेशन असं आहे की ओव्हरसोल्ड झालेलं आहे मार्केट. त्यामुळे एक हलका बाउन्स पाहायला मिळू शकतो मार्केटमध्ये. नाहीतर आपला व्ह्यू तर बेअरिशच असेल. काल जो आपला प्लॅन होता की जर आपल्याला निफ्टी इथे कुठे 24,100 ते 24,000च्या आसपास मिळते तर आपण सेल करणार होतो किंवा जो लो होता हा 23,850चा त्याच्या खाली आपण सेल करणार होतो. पण निफ्टी ऑलरेडी 150 ते 200 पॉईंटच्या आसपास गॅपडाऊन ओपन झाली होती. त्यामुळे शॉर्ट करणं ह्या लेवलला ठीक नव्हतं. त्यामुळे आपण एक अपचा वेट केला पाहिजे होता आणि इथे कुठेतरी शॉर्टची अपॉर्च्युनिटी शोधली पाहिजे होती. मी ॲक्च्युली काल एक हेज पोझिशन कॅरी केली होती डाऊन साईडची आणि इथे कुठेतरी मी माझी आपली जो प्रॉफिट आहे तो बुक केला. आता आपला उद्या निफ्टीमध्ये काय प्लॅन असू शकतो? मला ॲक्च्युली निफ्टी परत एकदा बेस्ट राहील जर निफ्टी ह्या जो लेवल आहे 23,825चा त्या आसपास जर मिळते तर मी एका रिजेक्शन कॅन्डलला डाऊन साईडचं ट्रेड प्लॅन करेन आणि माझे टार्गेट हे 23,600च्या अराउंड असतील. पण जर निफ्टी ह्या लेवलच्या खालीच ओपन होते तर मी तरीही माझा जो या डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन असेल आणि माझे टार्गेट जे असतील ते अराउंड इथे 23,200च्या अराउंड असतील माझे टार्गेट. आणि जर निफ्टी गॅपडाऊन ओपन होते तर वेट करेन मी पुल बॅकचा. जर खूपच गॅपडाऊन ओपन होते तर ह्या लेवलचा 25,600च्या लेवलचा मी वेट करेन. तिथे येऊन जर रिजेक्शन घेते तर मी डाऊन साईडला ट्रेड करेन. 23,850 हा इमिजिएट रेजिस्टन्स आहे निफ्टीमध्ये. याच्यावरती जर निफ्टी सस्टेन करते तर आपण अपसाईडला एक छोटा स्कॅल्प ट्रेड प्लॅन करू शकतो आणि आपले टार्गेट असतील 24,100च्या अराउंड. आणि हा एक निफ्टी म्हणजे मोठा रेजिस्टन्स आहे 24,000 ते 24,100चा. त्याच्यावरती जर निफ्टी सस्टेन झाली तर आपण मग अपसाईडला एक ट्रेड बुलिश होऊ शकतो. त्या अगोदर आपण प्रत्येक हायला एक डाऊन साईडलाच ट्रेड प्लॅन करणार आहोत. सो आजचा अनालिसिस इन शॉर्ट असं असेल की मला जर निफ्टी 23,825च्या अराउंड रिजेक्शन घेताना दिसते तर मी डाऊन साईडला ट्रेड करेन. माझे टार्गेट 23,600 राहतील आणि हा लेवल पण ब्रेक करते तर नेक्स्ट माझे टार्गेट 23,200च्या अराउंड राहतील. आणि जर निफ्टी गॅपडाऊन ओपन होते तर मी निफ्टीमध्ये एक अप येण्याचा वेट करेन 23,600च्या पर्यंत आणि तिथे रिजेक्शन कॅन्डलला मी परत डाऊन साईडला ट्रेड करेन. आणि अपसाईडच्या ट्रेडसाठी मी निफ्टीला 23,850च्या वरती क्लोजिंगचा वेट करेन. त्यानंतर मी एक ट्रेड प्लॅन करेन. छोटा असेल हा ट्रेड 24,100च्या अराउंड. म्हणजे RSI सध्या ओव्हरसोल्ड दाखवते. त्यामुळे एक बाउन्स एक्सपेक्ट आहे इथे. आणि सध्या आणि मार्केट पण न्यूज बेस्ड आहे. त्यामुळे कोणती न्यूज कधी काय येईल सांगू शकत नाही. त्यामुळे आता जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर खूपच काळजीपूर्वक करा आणि स्ट्रिक्ट SL लावूनच करा. ठीक आहे तर मित्रांनो, आजचा अनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.